कसं नाही भेटणार तिकीट? भेटणार कसं नाही? एवढं काम केले दादाने. कुठल्या नेत्याने तर केले का आजपर्यंत? नाही. कुठला नेता येऊन बघितलं का गावाकडे काय अडचणी काय नाही? दादा सर केलं ना, खर्चातून केलंय. तर निधी नाही, कुठलं काही नाहीये. मग सर्व राजकारणात आले तरी कामे करत नाहीत. ते आमच्या दादाने काही नसताना केलेलं आहे. सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो बहुत ही शानदार जानदार जबरदस्त जोरदार तरीके से जिला परिषद और पंचायत समिति इलेक्शन का जो है हवा पूरे सोलापुर जिले में चल रही है, क्योंकि कल ही के दिन हाई कोर्ट के द्वारा सुप्रीम कोर्ट के द्वारा जो है निकाला गया कि किसी भी हालत में 5 फरवरी को जिला परिषद और पंचायत समिति के निवडणुका संपन्न करने हैं और 7 तारीख को जो है उसका रिजल्ट लगाना है। तो इसी निवडणुक के सिलसिले में जो है अभी अपन अपने क्षेत्र के सबसे मशहूर नेता, अपने क्षेत्र के सबसे मशहूर युवा नेता, जनसेवक श्री महेश दादा बिराजदार जी के जो है गांव में आ चुके हैं, जो अभी बीजेपी के जिला युवा मोर्चे के जो है जिला अध्यक्ष हैं। बहुत ही शानदार तरीके से उनका काम चल रहा है। तो उन्हीं के गांव में आकर जो है हम उन्हीं के बारे में पूछने वाले हैं, इस गांव के माहौल के बारे में पूछने वाले हैं, किस प्रकार से जो है इस गांव में पूरा जिला परिषद और पंचायत समिति निवडणूक का माहौल है, किस प्रकार से यहाँ के लोग जो है जिला परिषद और पंचायत समिति के लिए तैयारी कर रहे हैं, उनका उम्मीदवार कौन है, इसके बारे में हम जानने की कोशिश करेंगे। तो फिर चलिए धीरे धीरे करके इस गांव के सभी लोगों से बात करेंगे और गांव के लोगों की प्रतिक्रिया जानने की कोशिश करेंगे। खूपच सुंदररित्या जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांबद्दल आपण विचारण्यासाठी विविध गावांमध्ये जात आहोत। विविध गावांमध्ये जाऊन जे तेथील लोकांची जे मुलाखत घेत आहोत या ठिकाणी। तर आता आपण जे दरगणेळी गावामध्ये आलेले आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, तर या गावातील देखील प्रतिष्ठित नागरिकांशी, या गावातील गावकऱ्यांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर नमस्कार साहेब, आपलं नाव? गंगाराम हनुमाने साहेब। तर वनमाने साहेब, माहोल कसं आहे आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा? हा कसं आहे माहोल, म्हणजे चांगलं आहे कसं आहे? चांगला आहे की सगळं कामही करते ते चांगलं आहे ते. मग तुमच्या मते कोणत्या पक्षाची हवा आहे आता सध्याला? सध्याचा महेश दादाचा, म्हणजे पक्षाची हवा आणि माणसाची हवा आहे सध्याला? माणसाचा हवा आहे. महेश दादा बिराजदार याच गावचे आहेत, तुम्ही लहानपणापासून त्यांना लहानाचे मोठे होताना बघितलंय, तर त्यांचं कसं आहे, म्हणजे स्वभाव कसा आहे तुमच्या हिशोबाने? चांगला आहे त्याने सगळं काम करते ते चांगलं आहे ते. म्हणजे बालपणापासून बघितलं होतं तुम्ही त्यांना? बघितलं. पहिल्यापासूनच असा स्वभाव आहे का आता आहे? नाही पहिल्यापासून तसं आहे. काय काय कामं केली त्यांनी गावासाठी आपल्या? काय बी सांगायचं आपण सगळं सांगितल्यावर काय बी करते ते सगळं. रोड फीड सगळं, रोड नवा. म्हणजे गावातील लोकांसाठी काम केलेलं आहे हा केले. मग जिल्हा परिषद साठी त्यांना तिकीट भेटेल वाटते का तुम्हाला? वाटतंय की चांगला माणूस आहे, भेटतंय. काम केलेले त्यांनी? हा काम केले. कोणतंही पद नसताना काम केले सगळं कोण सांगते तिथे केले ते आहेत तिने. लोकांच्या संपर्कात आहेत. संपर्क. मग काही लोक म्हणालेत की त्यांना तिकीट भेटणार नाही, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही तसं का नाही, तिकीट भेटतंयच का त्यांना 100%? तर जर त्यांना तिकीट भेटलं तर त्यांच्या विरोधात कोण आहे का नेता आपल्या ह्याच्यामध्ये कुंभारी गटामध्ये थांबायला? कुंभारी गटाचं तर आपण काय सांगू, असणार की गाव असल्यावर आहे. म्हणजे भेटायला पाहिजे दादालाच? दादाला भेटत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? धनराज बिराजदार साहेब. तर तुमच्या मते कोणाची हवा आहे आता सध्याला? दादाचीच आहे. दादाचीच हवा आहे. दादाची हवा फक्त आपल्याच गावात आहे का आजूबाजूच्या गावामध्ये पण? सगळ्या 50-60 गावात आहे बघा. 60-100 म्हणल्यावर चालेल. सगळ्या गावातले लोक दादाला मानतात? दादाच मानतात. असं का, कशाला? इलेक्शन लई काम केले त्यांनी, भयानक काम केले त्यांनी लोकांसाठी भयानक लई काम करून दिलं ते. विचार नाही तेवढं काम केले ते. मग त्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे? स्वभाव तर ते आमच्या जिल्ह्यात नाही तसला. लई भयानक आहे. चांगले एक नंबर स्वभाव आहे. मग महेश 1 रुपये खात नाही त्याने. मग 1 नंबर आहे. महेश दादा बिराजदारांना तुम्ही बालपणापासून बघितलं असाल? बालपणापासून मोठं केलं आम्ही. मग त्यांचं कसं आहे, म्हणजे पूर्ण सुरुवात कशी केली त्यांनी या पूर्ण कार्यामध्ये? म्हणजे असं थोडं करून मोठी झाले. तुमचे नातेवाईकच आहेत का? म्हणजे ते सगळं लय काम करतात. आणि आजूबाजूच्या 20 गावांमध्ये मी आता व्हिडिओ काढतोय, फिरतोय, सगळीकडे तेच आहे हवा की बाबा महेश दादा बिराजदार. धोत्री साईडला तर ते 100 गाव.
सगळे लोक त्यांचं अक्कलकोट तालुका सगळं त्यांचंच हा. आहे. कुठं बोर मारून दिलंय, कुठं काहीच केलंय, कुठं कोणाची घर जळलंय भरून दिलंय, हा. स्वतःची पैशाने केलंय त्यांनी. बापरे, भयानक केलंय काम त्यांनी. पद नसताना पद नाही, पद तर काहीच नाही, काम तेवढं केलंय त्यांनी. हा. काही लोक म्हणालेत की त्यांना जे जिल्हाध्यक्ष याच्यासाठी केलेत की त्यांनी तिकीट मागू नये, तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, तिकीट सापडावंच लागते त्याला, द्यावंच लागते त्याला. खरेच माणूस तसलंच पाहिजे काम करायला. मोदी सारखं काम करते ते. जनसेवा करणारा माणूस. हा, भयानक काम करते ते. कुठं बे हे लोक नाही ते लोक नाही, त्यांची सगळीच म्हणजे राजकारण नाही करत, लोकांची सेवा करतात. लई सेवा करते ते. पद नाही एवढं सेवा करते त्यांनी. पद असल्यावर कसं करेल? बरोबर. तर महेश दादांच्या विरोधामध्ये आता बघा कुंभारी गटामध्ये आपलं येतंय बरोबर. तर कुंभारी गटामध्ये आल्यामुळं आता कुंभारीची लोक तुम्हाला माहितीये, त्यांनी म्हणतात आमच्याच गावच्या माणसाला जे भेटायला पाहिजे सीट, बाकीच्या कुणाला तिकीट द्यायला नाही पाहिजे. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, काम यांनी लई जास्त केलं दादा. ह्यांना भेटायलाच पाहिजे. भयानक ह्याला भेटायलाच पाहिजे. हा. काम ह्यांनी भयानक काम केलं त्यांनी. आता 7 वर्ष झालं काम करत, 7-8-10 वर्ष झालं. हा. भयानक काम केलं त्यांनी. कुठं बोर मारलाय, कोणाचे बोर गरीबचं सगळं ही केलं ते काम. एका फोनवर. एक फोनवर नाही, फोनवर सुद्धा ते बोरचे पैसे भरलेत त्यांनी. हा. हे इकडले सगळे एक 50-60 गाव सगळं फोनवर केले ते काम त्यांनी. भयानक काम केलं त्यांनी. म्हणजे महेश दादा बिराजदार हे जनसेवक आहेत, त्यामुळे जे लोक त्यांना या ठिकाणी मत देतील आणि त्यांना तिकीट भेटायलाच पाहिजे असं, पैसे मत निवडून द्यायचे त्यांनी. आणि त्यांनी निवडून पण येणार. द्यावंच लागते त्यांनी. निवडून येणार म्हणजे येणार. येणार म्हणजे येणार. त्यांनी तेवढं काम केलं ते. तिकीट पाहिजेच त्याला. तर बघूया आता 16 तारखेपर्यंत जे आहे तिकीट भरायचं जे शेवटचा दिवस आहे, आणि कशा प्रकारे हे पूर्ण होतंय काय माहित नाही. परंतु आता आपण हळूहळू करून जे आहे त्यांच्या जन्मलेल्या गावामध्ये म्हणजे दरगनळीमध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि जाणून घेऊया की दरगनळी गावातील लोकांचा विचार काय आहे महेशदादा बिराजदारांबद्दल. चला, दरगनळी गावामध्ये एक एक करून जे आहे आपण विविध लोकांशी बोलत आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार काका. नमस्कार. ಹೆಸರು ಏನಾದ್ರಿ? ನಂದು ಹಾ. ಸೋಮನಾಥ್ ಸ್ವಾಮಿ. ಮತ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸರ್ಕಾರ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹವಾ ಹೆಂಗದ? ಹವಾ ಬಿಜೆಪಿ ಫಕ್ತ ಬಿಜೆಪಿ. ಹಾ, ಇಲ್ಲಿ ಶಿವಸೇನೆದು ಬಿ ಪೋಸ್ಟರ್ಗಳು ಅವಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆ. ಅವಲ್ಲ ಎಲ್ಲನೇ ಇರವಲ್ರಿ. ಹಂಗ ಸ್ವಲ್ಪ ಜಾತ್ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೇ ಇರವಲ್ಲ. ಹಾ. ಹಾ, ಎಲ್ಲ ಪಕ್ಷ ಇರವೆ. ಹವಾ ಫಕ್ತ ಬಿಜೆಪಿದು. ಹಾ, ಹವಾ ಫಕ್ತ ಬಿಜೆಪಿ. ಮತ್ತೆ ಬಿಜೆಪಿದು ಯಾವ ಮನುಷ್ಯ ಕೊಡ್ಬೇಕು? ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕ ಬಿಜೆಪಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಇದು ಟಿಕೆಟ್? ಮಹೇಶ್ ದಾದಾ ಬಿರಾಜ್ದಾರ್ ಕೊಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ. ಹಾ, ಯಾಕ್ರಿ ಏನ್ ಕಾರಣ ಏನದ? व्यक्तिमत्व चलो अदा, मनुष्य भंगार पडले. हा. हा, सोन्यासारखा माणूस आहे ते. सोन्यासारखा माणूस आहे. हा, 24 कॅरेट सोनं म्हणलं तरी चालतंय त्याला. हा, त्यांनी काम करतात लोक. दीन दयाळू गरीबाचा अन्नदाता आहे तो. हा, तसला माणूस आहे. भारी माणूस आहे. तुमचे गाववाले म्हणून असं बोलायला हो का खरंच आहेत? व्यक्तिमत्व तेच. कुठल्याही आसपास शेजार मध्ये कुठल्याही गावामध्ये विचारायचं, महेश दादा बेस्ट माणूस आहे एकदम. तुमच्यासाठी काय केलेत का वैयक्तिक? नाही, वैयक्तिक काय नाही, पण त्यांना दिन दयाळू आहे काय. हा, एक थोडक्यात सांगायचं म्हणतात, गरीब गोर गरीबाचं दिन दयाळू माणूस आहे. मग महेश दादा बिराजदारांना जर तिकीट भेटणार नाही असं लोक सांगत आहेत, किंवा त्यांना पक्षाचा अध्यक्ष करून सोडून टाकलेत, आता त्यांना तिकीट देणार नाही असं म्हणाले. भेटणार त्याला. भेटणार माणूस लय भारी आहे हो. भेटायलाच पाहिजे. भेटायलाच पाहिजे. लोकांचा अपेक्षा आहे ना त्याला भेटावं म्हणून. श्रद्धा असेल तर त्या लोकांचं असं भेटतंय ना तिकीट. मग कुंभारी गटामध्ये येत आहे आपलं गाव बरोबर. मग कुंभारी गट मध्ये कुंभारी गाव सर्वात मोठे आहे. तर कुंभारीची लोक काय म्हणाले, आमच्याच माणसाला भेटायला पाहिजे आमच्या गाववाल्याला तिकीट. का असे ना, लोकांचं जास्त हे आहे त्याला प्रोत्साहन असं महेश दादालाच भेटावं म्हणून. आणि तसं आमचं कसं अपेक्षा आहे ना, तसं लोकांचं अपेक्षा आहे ना. हा, ज्यांच्या लोकांचं अपेक्षा जास्त असेल त्या लोकांचं त्यांनीच लोक होते ना. बरोबर. हा, मग महेश दादांचा स्वभाव म्हणजे तुम्ही बालपणापासून बघितलं असेल. माझ्यापेक्षा तसं त्यांनी लहान का असे ना, पण तू स्वभाव चांगला आहे माणूस. दिन दयाळू आहे, आनंददाता असल्यासारखं. तर तुम्ही जर त्यांना तिकीट भेटलं तर त्यांना एक गट्टा मतदान पडेल का सगळीकडचं? 99% पडतं त्याला. पडणारच 99%. आणि त्यांच्या विरोधात कोण उभारलं तर त्याला काय पडणारच नाही. हा, तसला माणूस आहे, भारी माणूस आहे म्हणलं नाही एकदमच. महेश दादांना पैसे वगैरे वाटायची गरज आहे का? काय करायचं नाही. फक्त त्याला एकदा येऊन शिनी गावाला प्रत्येक व्यक्तीला भेटावं लागतंय. मी काका मी उभारलो, तुम्ही काय जरा मला बघा म्हणून. बस लक्ष द्या माझ्याकडे. हा, एवढंच. हा, एवढं म्हणल्यावरच त्यांचे लोक महेश दादाचं पैशाची अपेक्षा बी करत लोक. तसला माणूस आहे त्याला. म्हणजे जनसेवक आहे. जनसेवक आहे.
लोकांचं हित सेवक म्हणलं तरी बी चलत हा. हा त्यामुळे लोक त्यांना मतदान देतील. हा मतदान तर असे जे आहे छोटे मोठे उद्योजक, छोटे मोठे शेतकरी, करून खाणारी लोक, यापासून ते मोठी धनवान लोकांपर्यंत सगळेजण जे आहेत फक्त महेशदादाच नाव घेत आहेत या ठिकाणी. तर चला बघूया अजून दर्गनेल गावामधले लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतात आणि आपलं मत कसं व्यक्त करतात ते. एक एक करून जे आहे आपण दर्गनळी गावामधील विविध गृहस्थांशी, विविध लोकांशी जे बोलत आहोत, वार्तालाप करत आहोत. छोट्या मोठ्या उद्योजकांसोबत पण बोलत आहोत, शेतकऱ्यांसोबत बोलत आहोत, गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत बोलत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. आपलं नाव? मल्लीनाथ गोगावकर. मग गोगावकर साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीचा? चांगलं आहे ना इकडे. कोणत्या पक्षाची हवा आहे? भाजपची. भाजपच पूर्ण. त्याच्या मागचं कारण काय म्हणतो तुम्ही? कारण पहिल्यापासूनच भाजपचं हे आहे एक सगळं. मग उमेदवारी कोणाला भेटेल पंचायत समिती, जिल्हा परिषदला तुमच्या मते? उमेदवारी आता काय कोणाच्या ह्याच्यावर महेश दादा कोण असेल त्यांच्याप्रमाणे. म्हणजे महेशदादा बिराजदारांना भेटायला पाहिजे असं म्हणतो. मग महेशदादा बिराजदारांबद्दल तुम्ही तर बालपणापासून त्यांना बघितलं असाल, या गावातच त्यांनी वाढलेले आहेत. तर त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे, मन मिळावं, कोणाला गोरगरिबांचं काम करण्यासारखं आहे. व्यवस्थित. कोणासोबत भांडण वगैरे काय गावामध्ये? काय नाही, भांडण घेणार काय कारण. सगळ्यांसोबत चांगले आहेत चांगले आहेत संबंध. हा. मग तुम्हाला काय वाटतं, त्यांना तिकीट भेटेल का या इलेक्शन साठी? प्रयत्न केला तर भेटेल. मग त्यांचं एवढं नावलौकिक या पूर्ण कुंभारी गटामध्ये, वळसंग गटामध्ये, बोरामणी गटामध्ये कशामुळे झाले तुमच्या मते? पहिल्यापासून काम करत आलेले आहे ना, काम केल्यामुळे होत आहे, दुसरं काय नाही. काम करतात त्यांनी, काय नसताना पण काम केले. म्हणजे कोणतंही पद वगैरे नसताना काम केले. त्यांच्या विरोधात कोणता नेता आहे का तुमच्या गावामध्ये किंवा आपल्या कुंभारी गटामध्ये जे त्यांच्या विरोधात उभारू शकते? तसं बाहेर असणारच की, आता आपल्या गावात असं काय नाही, विरोध करण्यासारखं काय नाही, बाहेर असतील. तुमच्या गावचं टोटल मतदान किती आहे? 2-2.5 हजार. 2-2.5 मग तेवढं पूर्ण वन साइड दादाला पडेल का? हा, 75% तर पडेल. म्हणजे कुंभारी गाव जरी एका बाजूला उभारलं आणि बाकीची गटामधली गावं सगळी एका बाजूला उभारली तर दादा जिंकू शकतील का? हा, शकतो. तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी गावातल्या विविध लोकांसोबत आपण बोलत आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अण्णांनी सुद्धा तेच सांगितलं की महेशदादा बिराजदारांना तिकीट भेटायला पाहिजे. त्यांनी पण महेशदादा बिराजदारांचं पूर्ण स्वभाव वगैरे बघितलेत बालपणापासूनच. तर एक चांगला माणूस आहे जो लोकांसाठी काम करतो, लोकांसाठी जगतो, एका फोनवर जे लोकांची कामं करतो, म्हणून जे त्यांना तिकीट भेटायला पाहिजे. आणि त्यांचं जे मेहनत त्यांनी केलेली आहे 5-6 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर चला जाऊया पुढे आणि अजून लोकांना भेटूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर एक एक करून जे आहे आपल्या दर्गनळी गावामध्ये जे आपली चर्चा चालू आहे, विविध लोकांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? मी नाव कल्लाप्पा चतुर्भुज. मग चतुर्भुज साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे पूर्ण इलेक्शनचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा? नाही, माहोल चांगला आहे. दादा निवडून येणार, त्यांना सपोर्ट मिळणार आमच्या सर्व ग्रामस्थाकडून व आजूबाजूच्या गावकऱ्याकडून. मी सतत प्रयत्न करीत आहे त्याचा. माझं जितकं धोत्री तीर्थ इकडे जे दुसऱ्या गावी मी शिमकाडेकल जातो तिथे पण दादांची चर्चा करत असतो मी. तिकडून पण सपोर्ट मिळेल असे माझे 100% शाश्वत आहे. काही लोक म्हणाले की बाबा दादांना जे तिकीट भेटायला नाही पाहिजे म्हणून जे त्यांना एक पद देऊन बसवले, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, तिकीट दिलं तर लय चांगलं होईल. दादा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुधारणा करत आहेत, ठिकठिकाणी देणग्या देत आहेत, लोकांची मदत करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना तिकीट मिळावं अशी मी पण विनंती करतो. तर त्यांना जर तिकीट भेटलं तर तुमच्या मते त्यांनी जिंकू शकतील का, म्हणजे पूर्ण क्षेत्रामध्ये? कारण कुंभारीमध्ये एवढे दिग्गज नेता आहेत त्यांच्या विरोधामध्ये. तरी पण टक्कर देऊ आम्ही. दादांना निवडून आणण्याचा पुरेपूर 100% प्रयत्न करू आणि लोकांचा सपोर्ट पण आहे तसा. दादांचा स्वभाव कसा आहे? तुम्ही बालपणापासून त्यांना बघितला असाल या गावामध्ये वावरताना. कसं आहे त्यांचा स्वभाव? दादांचा स्वभाव एकदम सुंदर आणि चांगला आहे. कारण लोकांच्या मदतीला धावून जाणारे दादा आहेत. नावाप्रमाणे दादा आहेत आणि लोकांना मदत ही तसं करतायत. गोरगरिबांची व इतरांची अडीअडचणी कंटिन्यू सोडत असतात.
व दादांना तिकीट मिळावं ही मी नम्र विनंती करतो. जर दादांना तिकीट भेटलं तर त्यांच्या विरोधातल्या नेत्याच्या विरोधात त्यांनी उभारले तर त्यांना वन साइड पूर्ण मतं पडतील का आपल्या गटाचे? दादांना आपल्या गटाचे 100% वन साईड पडतील. हा. कारण समोर कोण आहे ते आता आमचे त्यांचे ओळख पण राहणार नाही आणि त्यांनी कधी आमच्या गावी आले पण नाहीत, कधी मदत पण केले नाहीत, आम्ही त्यांना पाहिलं पण नाही. मग त्यांना मतदान कशावरून पडतील? बरोबर. म्हणजे लोक जे पैसे वगैरे वाटून धनशक्तीचा जर वापर केला समोरचा माणूस तर तो जिंकेल का जनशक्तीच्या विरोधात? नाही, जनशक्तीच्या समोर आता धनशक्ती चालणार नाही, कारण अगोदरचे दिवस राहिलेले नाहीत. लोकांना पण समजू लागलाय की बाबा राजकारण काय आहे. अगोदरचं राजकारण वेगळं होतं, पैसे देऊन खाऊ पिऊ घालून राजकारण होतं, बोगस होतं, मतदान बोगस होतं. आता नाही, आता प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक मतदार जागरूक झालेला आहे, सुजाण झालेला आहे. हा, सुजाण झालेला आहे. त्यामुळे ना आपलं मत कुणाला टाकायचं ते 100% त्यांनी विचार करूनच टाकणार आहेत. म्हणजे राजकारणी माणसाला नाही तर समाजकारणी माणसाला या ठिकाणी मतदान देतील लोक. देतील 100% देतील, काय वाद नाही. विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल वाटते का तुम्हाला दादांच्या विरोधात? तेवढं मी बोलू शकत नाही, कारण मी जास्त राजकारणामध्ये नाही, पण दादांच्या संपर्कात असतो. दादांचे आमचे रिलेशन चांगले आहेत. चांगले आहेत म्हणून म्हणत नाही, कारण मी बाहेर पण एवढे गावात सिम कार्ड एकाला फिरतो. त्याच्यावरून जर पाहिलं तर दादांना सपोर्ट मिळणार. आणि जर दादा जिंकून आले तर लोकांचं काम करतील त्यांनी 100%, वादच नाही. प्रत्येक आता सध्याला काही नसताना सर्व ग्रामस्थांचे काम करत आहेत ते. मग आता ते निवडून आल्यानंतर डोळे झाकून सर्व कामं करतील. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडलात. आणि असंच जे आहे या प्रकारे दरगणळी गावातील पब्लिक जे आहे दादांवर प्रेम करते. दरगणळी गावाचं नाव जे आहे महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचं काम जे या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. आणि पुढं दरगणळीचं नाव जे फक्त महाराष्ट्रापुरताच नाही तर पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये जे या गावचं नाव उमटलं जाईल फक्त महेश दादांमुळे, आणि त्यांच्या नावानेच हे गाव ओळखलं जाईल पुढं, अशी तुम्हाला वाटते का? वाटतंय. तुम्ही पण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. 100% सक्सेस होणार. धन्यवाद साहेब. त्यांची चर्चा चालू आहे. पहिला विरोधक जे आपला गावचाच माणूस असतो, पहिला विरोधक जे आपल्या भावकीतलाच असतो, पहिला विरोधक जे आपला शेजारीच असतो, परंतु त्यांनी सगळ्या माणसांना घेऊन चालत आहेत. त्यामुळे त्यांच्या गावातली लोक त्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि ज्या माणसाला त्याच्या गावातली लोक प्रेम करतात तो पुढे जाऊन एक मोठा नेता बनतोच. ही गोष्ट जी आहे बाबळगावचे सरपंच असलेले आपले देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेब सुद्धा सरपंचापासूनच सुरुवात केली. त्यांनी आपल्या गावातल्या लोकांचं त्यांनी मन जिंकलं. मग नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातले लोक आज त्यांना जिव्हाळ्याचा विषय मानतात. आणि त्याच प्रकारे जे आहे महेशदादा बिराजदारांना जे त्यांच्याच गावातली लोक खूप प्रेम करतात, म्हणून आज त्यांचं नाव लौकिक एवढं मोठं झालेलं आहे. ज्या माणसाला त्याच्या गावातली लोक, त्याच्या भावकीतली लोक, त्याच्या घरातली लोक प्रेम करतात त्यालाच पूर्ण जगातली लोक प्रेम करू शकतात. त्याचंच नाव लौकिक पुढे होते. तर अशा प्रकारे चालू आहे आपलं सर्वे. एक एक करून आपण पुढे बोलूया लोकांसोबत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर खूपच सुंदररित्या आपलं पूर्ण वार्तालाप चालू आहे भाई. आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जे पुढारी लोक असतात, प्रत्येक गावामध्ये जे आहेत जुनी लोक असतात ज्यांना राजकारणाबद्दल प्रचंड माहिती असते, खूप वर्षापासून ते राजकारण बघत असतात. अशाच काही ज्येष्ठ नागरिकांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? रत्नाप्पा कोळी. कोळी साहेब. तर कोळी साहेब, तुम्ही नाही म्हणलं तरी आता एक 60 वर्षापासून निवडणुका बघत आहात, 60 वर्षापासून पूर्ण माहोल बघताय. तर आता सध्याला माहोल कसा आहे पूर्ण इलेक्शनचा? आम्हाला तेवढं कळत नाही हो. परंतु चांगलं चाललंय का? सगळं निवांत आहे? हा, निवांत आहे. मग नमस्कार साहेब, तुमचं नाव? बिराजदार, चंद्रवीर बिराजदार. मग बिराजदार साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे गावामध्ये? खूप वर्षापासून तुम्ही बघत आहात पूर्ण इलेक्शनचा. बरं आहे. आमच्या भागात काय बीजेपी जास्त आहे आणि महेश दादा हे उभारणार पंचायत समितीला, चांगले ते. मग पंचायत समिती का जिल्हा परिषद? जिल्हा परिषद पंचायत. हा, जिल्हा परिषदला. जिल्हा परिषद. आपलं जे आहे कुंभारी गटामध्ये मोडते गाव, बरोबर? कुंभारीचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. कुंभारीतली लोक जे आहेत त्यांच्याच गावच्या माणसाला तिकीट भेटायला पाहिजे यासाठी धडपड करतात. तर तुम्हाला काय वाटतं, दादांना खरं भेटेल का? कुंभारीच्या लोकांना न भेटता दादांना भेटेल का तिकीट? हा, भेटेल की. दादा कर्तबगार माणूस आहे, चांगला माणूस आहे, व्यक्तिगत चांगला आहे. आमच्या गावात काम केलंय, बाकीच्या आजूबाजू खेड्यावाडात काम केलेलं आहे, चांगलाच आहे. त्यांना तिकीट दिलं तर काहीही हरकत नाही. महेशदादा बिराजदारांना तुम्ही बालपणापासून बघता, त्यांचा स्वभाव कसा आहे? मला भारी आहे. आमच्या गावात सर्वश्रेष्ठ बनायला काय हरकत नाही. चांगला माणूस आहे. महेशदादा बिराजदारांचं काही म्हणजे राजनैतिक काही बॅकग्राऊंड वगैरे होता का पहिला राजकारणामध्ये येण्या अगोदर? त्यांच्या घरातले कोण राजकारणी वगैरे होते का? नाही, होते त्या बिराजदार पैकी, म्हणजे त्यांच्या भावकीचे होते, पण त्यांचं वेगळं आणि ह्यांचा वेगळा आहे.
सरपंच वगैरे होते वाटतं. हा सरपंच डेप्युटी सरपंच असं होते हा. पण यांनी आल्यापासून काय कार्य करू नाही हा. लय भारी कार्य करू हा. तर महेशदादा बिराजदारांचं नावलौकिक एवढं का झालं, म्हणजे आजूबाजूच्या गावांमध्ये गाजावाजा का झाला एवढं? म्हणजे कामं केलेत ना, कामं करून त्याने नाव कमवून घेतलंय. उगा गप बसून नाही, हा. कामं केलेलं आहे. हा. प्रत्येक खेडेगाव पाड्यात काम केलं, आमच्या तालुक्यात तरी काम केलेलं आहे त्यांनी. दिसतंय लोकांना. म्हणजे त्यांनी अर्थकारण केलं नाही, म्हणजे पैसे वाटून त्यांनी नावलौकिक केलं नाही, त्यांनी समाजकारण करून नाव केले. समाज कार्य हा पैसे विषयाचं काय नाहीये, हा. कार्य करून दाखवलं तसं खेडेपाड्यात म्हणा. इकडे आमचं वसंग काय भेट येतही नाही. ते पूर्ण आमच्या भागात खेडेपाड्यात कमीत कमी नाही म्हटलं तर 15 खेडेगाव आहेत. ते समजा कार्य चांगलं केलं समजीकडे. तर तुम्ही नाही म्हटलं तरी ते एक 60 वर्ष झालं इलेक्शन बघताय तुम्ही, वेगवेगळे इलेक्शन बघताय बरोबर. पहिला जे आहे आपल्या भागाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणायचे बरोबर, बालेकिल्ला म्हणायचे. तुम्ही सुद्धा काँग्रेसला एका काळी वोट दिला असाल. बीजेपीचा आहे पहिल्यापासूनच, वाजपेयी साहेबांच्या काळापासून, पलीकडे म्हणा मोरारजी देसाई म्हणा, मोरारजी देसाईच्या काळापासून. मग तेव्हाच्या बीजेपी हा जोडी होतो बैलजोडी, हा, हा. तेव्हापासून आम्ही म्हणजे जनशक्ती जेव्हा होतं तेव्हा जनपक्ष, जनता पक्ष होता फक्त पहिला. जनता पक्ष ते दिव्याचं हे होतं त्यांचं, राईट दिव्याचं चिन्ह होतं त्यांचं पहिलं. तेव्हापासून आम्ही कट्टर बीजेपी पहिल्यापासूनच. मग तेव्हाची बीजेपी आणि आजच्या बीजेपी मध्ये काय फरक जाणवते का? आजचं बीजेपी वेगळं आहे, ते बीजेपी वेगळं आहे. आजचं लय वेग आहे बीजेपीला. कार्य करायला भयंकर वेग आहे आता सध्या. करून दाखवलेच मी देशात. मग त्या लोकांनी पायाभरणी केली म्हणून आज ही सत्ता उभारली आहे का याच लोकांनी केलं असं वाटतं तुम्हाला? त्यांनी पाया मारले पण इमारत बांधणार कोण? त्यांनी बांधले समजे, मग ह्याला महत्व आहे नाही. बरोबर, बांधणार काय कोणतंही भूमिपूजन करणारा जाणार घरी जाणार. तसं काय काँग्रेसवाल्याची बी आहेच घेण्याच आहे. मग कार्य कोणतं झालं नाही. आमच्या गावातच वर्णन म्हणा, कुठं सिटी मधलं म्हणा, जे काय घटना करून ठेवतात ना, ते काय उभं मर्यादेपुरतं करून ठेवतात ते खरंच झालं नाही. त्याला उभारणी करणार म्हणजे सरकार फक्त बीजेपी. मग काँग्रेसची बालेकिल्ला पडण्यामागचं कारण काय? पूर्ण भारतामध्ये काँग्रेसची नाचक्की होण्यामागचं कारण काय? तेच कार्य कमी आहे. लोकांना काहीतरी करून दाखवावं लागतं, मग त्याला मागायला लागतं. हो, नाही केलं तर काय उपयोग नाही. म्हणजे एकदा मतदानासाठी आलं, पैसे वाटले, नंतर 5 वर्ष दिसायचं नाही. हा, मग पैसे वाटून गेल्यावर तसं काय लोक 4 दिवस काय बी जय जय करते करतात, तर नंतर विसरून जाते. मग 5 वर्ष त्यांचंच राजकीय. म्हणजे महेश दादा पैशाच्या जोरावर नाही तर समाजकारणाच्या जोरावर येणार आहे. हा, नक्की येणार, नक्की येणार. ते व्यक्तिगत चांगला माणूस आहे. चांगला माणूस तुम्ही गाववाला आहे म्हणून त्यांना असं बोलायला हो का खरंच? नाही, त्यांचं दुसरं गाव तुम्ही चौकशी करा. आपलं गाव सोडा, दुसरं गाव चौकशी करा. सगळीकडे आपल्या गावात कोण असं सांगत नाही दुसरं. मग आपल्या गावात चांगलं व्हायला म्हणणार पाहिजे का? बरोबर. कोणत्या पण माणसाला पहिला विरोधी त्याचा शेजारीच असतो, त्याच्या भावकीतलाच असतो, त्याच्या गावातलाच असतो. जो माणूस गावातच जिंकू शकत नाही तो बाहेर जाऊन काय जिंकणार? नाही, बरोबर बोला. बरोबर आहे का नाही? त्यांचं कार्य चांगलं आहे, त्यांनी काय तर पुढे जाऊ शकते आता. म्हणजे जेवढे पण मोठे नेते आहेत त्यांनी आपल्या गावापासूनच सुरुवात केली. ते शरद पवार असू दे, बारामती असू दे, आपले विलासराव देशमुख साहेब त्यांनी त्यांच्या बाभळ गावापासून सुरुवात केली. आपले मुंडे साहेब बीड पासून सुरुवात केली. तसं दादांनी सुद्धा त्यांच्या गावापासून सुरुवात केली. एवढंच अपेक्षा आहे त्यांनी पुढे जावं. आणि जाणार माणूस आहे, जाते. जर तिकीट भेटलंच नाही तर तुमचं त्याच्या पुढचं काय असेल? सुरुवात दादा तुझ्या त्याला म्हणजे भेटणारच काय पण असू दे, असं न भेटणार असं नाही. भेटलं तर लय भारी होतं. दादा वन साइड जिंकू शकतील काय पूर्ण इलेक्शन जर तिकीट भेटलं तर? आता पहिला बार आहे. एक तर गावात इलेक्शन कधी उभारले नाही. आता एकदम आता जिल्हा परिषद उभार राहिले तर बघावं लागेल. कार्य चांगलं आहे. प्रत्येक खेड्यागावात विचारलं तर कार्य चांगलं सांगतात. आता एकदम तिकीट देऊन उभारून जर आलं नाही मग पुढे 100% तरी मोठा माणूस होणार आहे. अण्णा नमस्कार. नाव तर सांगा फक्त. तर अशाच प्रकारे जे चालू आहे, गावातले सर्व लोक जे आहेत दादांबद्दल चांगले शब्द जे आहेत बोलत आहेत, दादांचं चांगलं जे अनुभव आपलं सांगत आहेत. तर बघूया अजून पुढची लोक काय बोलतात. दरगनळी गाव में फिर रे बाबा, हे बच्चन आपने उल्लेख फिर रे. नाव काय तुझं? तुकाराम. तुझं? सुजल माळवतकर. तुझं? विश्वराध्य.
एकदम बड़े बड़े नाम है भाई, सब जन है गाँव भी अच्छा है माशाल्लाह एकदम. हे रस्ता कुठे जाते? हे बोरामणीचा आहे. मोठं आहे गाव तुमचं राव. किती आहे लोकसंख्या? हा, ग्रामपंचायत आहे का तुमचं? ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस सगळं एका जागी आहे का? वा वा वा, भारी आहे राव. जुनं आहे लय गाव. हा, 1 रुपये टाकल्यावर 1 लिटर भेटतंय. 5 रुपये टाकल्यावर गिन्नी कसली चालती, मोठी का छोटी? रुपयाची. हा, रुपयाची पाहिजे फक्त. वा वा वा, भारी आहे राव. दुकान वगैरे पण आहे तुमच्या गावात? हा, चालू आहे. भारी गिराव. घेतात का लोक? चलो देखेंगे, बोलते चले मस्त में. गाँव में लोग अच्छी बात कर रहे कैसा है क्या है. इनका बड़ा बड़े बड़े जो है बिल्डिंग आहे, जुने पुराने नवीन भी बन रहे सब जने. कोणतं मोठं बिल्डिंग आहे का? बाबा बाबा बाबा, पैशावाली लोक आहेत राव. सरपंच बिरपंच आहे का कोण पाहुणं तुमचं? अरे शपथ, लयच मोठं घर आहे. वा, कसले जुने जुने बंगले आहेत राव तुमच्या गावात, चांगले. चलो, टाइम भी वेला 3:15 भी. महेश दादा का आदमी मिलने आने वाला है, उसे वीडियो भी देने की अपने को. लेकिन एकदम जबरदस्त गांव है बॉस. बहुत दिन के बाद किसी गाव में फिरे मैं. खूप दिवसानंतर मी कोणत्या तरी गावाला फिरलो बघ. एवढं चांगले फिरवणारी लोक पाहिजे रे. हाँ, ये सब जने को छुट्टियां हैं अभी इलेक्शन के, उसके वास्ते लेके फिर रहे अपने को. कल एक दिन छुट्टी है. चलो, हाँ, पुढचं तुमचं घर आहे. हाँ, मग हिरो आहे भावा तू. ये चिंचोड़ी में इनके सग्गे ही बोलते अपने. कोण रे? हणम शेट्टी होनो. चलो, बादशाह. एक एक करून जे आहे पूर्ण दरगनाळी गावामध्ये आपण फिरत आहोत. आता जे गावचं दर्शन करून आलं. एकदम सुंदर गाव आहे, पौराणिक गाव आहे. तर या गावातील विविध लोकांशी आपण वार्तालाप करत आहोत. लोकांचे जे आहे संवाद साधून जे लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबद्दल. तर नमस्कार साहेब. बोला सर. तुमचं नाव काय? शीर्षल सदाचित रोष, राहणार ह्या गावचं आहे दरगनाळीचं. श्रीशल साहेब, तर कसं आहे माहोल, कसं आहे? तुम्ही रिक्षामध्ये वगैरे फिरताव, लोकांचं चर्चा वगैरे ऐकत असाल इलेक्शन बद्दल, तर काय लोकांच्या मनात काय? दादाबद्दल विषय, पूर्ण दादाबद्दल. पूर्ण दादाबद्दल. त्याच्या मागचं कारण काय म्हणतो? प्रत्येक काम होतं आमचं, हा. कुठंच काही अडत नाही. प्लस म्हणजे गावचं आहे. आणि कुठली कामं आमच्या अडले नाहीत आजपर्यंत, आणि गावच्याही कामं अडले नाहीत. सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. फक्त आम्हाला दादा हवा. महेश दादा कसं नाही भेटणार तिकीट? भेटणार कसं नाही? एवढं काम केले दादाने. कुठल्या नेत्याने तर केले का आजपर्यंत? कुठला नेता येऊन बघितलं का गावाकडं काय अडचणी काय नाही? दादा सर्व केलं ना, स्वखर्चातून केलंय. का निधी नाही, कुठलं काही नाहीये. मग सर्व राजकारणात आले तरी कामही करत नाहीत. ते आमच्या दादाने काही नसताना केलेलं आहे. महेश दादा बिरादरांना तुम्ही पहिल्यापासूनच बघत आहात गावामध्ये, बालपणापासूनच त्यांचं तुम्ही बघितलं असाल, तर स्वभाव कसा आहे त्यांचा पहिल्यापासूनच? एक नंबर आहे, रॉयल स्वभाव आहे. स्वभावामध्ये काय हे नाही आहे, पहिल्यापासून चांगलं आहे. त्यांचे क्लासमेट वगैरे काय करते, तुम्ही कधी बघितलं का त्यांच्या वर्ग मित्र वगैरे? शेती आहेत, कुठे जॉबला आहेत. काही शेती करतात, काही जॉबला आहेत. पण दादाने हे मार्ग निवडलेला आहे. काही जण बेकार फिरत आहेत, त्यांचं कामधंदा प्लस काही ना काही करतील पण दादाने निवडलेलं आहे. मग कुंभारी गटामध्ये जे आहे आपलं गाव मोडतंय बरोबर, तर कुंभारी गटामध्ये जे आहे मोठमोठे नेते आहेत, खूप मोठे नेते आहेत कुंभारीमध्ये. आपले बिराजदार साहेब आहेत, मग त्याच्यानंतर आपलं बाराचार्य आहे, मग त्याच्यानंतर वनराव आहे. तर त्या लोकांना डावलून दादांना भेटेल का तिकीट? 100% भेटेल. कारण दादाचं कामच तसं आहे ना. कारण कुंभारीतली लोक काय म्हणतात, आमचा गट आहे तर आमचा माणूस पाहिजे. राहू दे ना सर, आता बोलणार काही बोलतात. प्रत्यक्ष काम बघतोय का राजकारण बघतोय? कामच बघणार ना. बरोबर. कामाची शैली बघणार. कोण काम करते त्याला निवडून भेटणार. पण आजपर्यंत दादाला कुठलं पद होतं का? आता थोड्या दिवसापूर्वी पद भेटलेलं आहे का? पहिल्यापासून दादा राजकारणात आहे का? मग तरी कामं केलीत ना. कुठले काम नाही ठेवलंय? प्रत्येक गावातलं कुठलाही माणूस कॉल करू, काम तर होतंय का होत नाही असं आहे का? होते की म्हणजे तुमच्या मते राजकारण करणारा नाही तर समाजकारण करणारा माणूस पाहिजे. समाजकारण करणार पाहिजे, प्रत्येकाचं अडचण समजून घेणार पाहिजे. जो तळागाळातून गेलेला आहे, जो एक कार्यकर्ता आहे, तोच हे सगळं समजून घेऊ शकतो.
स्टेप बाय स्टेप गेलेला ना तो समजून घेऊ शकतो. ज्याला डायरेक्ट पायरी भेटली तो नाही. तो का समजून घेईल. कारण त्याला पहिल्यापासून राजकारण आहे, त्याला काय दुसरं हे नसतंय. समाजकारण करणार ते समजून घेऊ शकतोय. तर खूपच सुंदररित्या तुम्ही आपले मत मांडला या ठिकाणी. धन्यवाद. किती वर्ष झालं रिक्षा वगैरे चालवतो तुम्ही? आता 2 वर्षाला सर. पहिला काय करत होतो? शेती दादा होते. शेती करत होतो. कसं आहे म्हणजे कोणत्या रूटवर चालवतो तुम्ही? आपल्या ह्याच रूट सर. कुठून कुठपर्यंत? आपलं सोलापूर ते धनाळे. सोलापूर ते दन्नाळे. म्हणजे सोलापूर, कुंभारी, दन्नाळे असं. म्हणजे प्रायव्हेट दवाखान्याची बॅटरी तिथं दवाखाना काय इत्यादी सर्व. तर धन्यवाद. खूप सुंदररित्या तुम्ही बोललात या ठिकाणी, आपले मत मांडलात, आपल्याला अमूल्य वेळ आम्हाला दिला यासाठी. तर असंच जे आहे पूर्ण गावामध्ये चालू आहे. सगळे गावातले लोक जे आहेत महेशदादा बिराजदारांबद्दल चांगलं बोलत आहेत, त्यांच्याबद्दल जे आपले मत मांडत आहेत. तर अजून बघूया, अजून थोडा वेळ आपण आहोत या गावामध्ये आणि अजून थोड्या लोकांची बोलून चर्चा करून जे आहे पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर एक एक करून जे आहे गावातील लोकांशी आपण वार्तालाप करत आहोत, लोकांची जे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खूपच जबरदस्त असा माहोल आपल्याला पूर्ण दर्गनळी गावामध्ये पाहायला भेटत आहे. प्रचंड प्रमाणात जे पब्लिक महेशदादा बिराजदारांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी बोलत आहेत. तर या ठिकाणी माहोल जे आहे कोणत्या पक्षाचं नाही आहे भाई, इथं माहोल जे आहे फक्त आणि फक्त दादांचा आहे आणि दादाला मानणारी लोक आहेत. त्याचबद्दल जे सगळी लोक बोलत आहेत. मला वाटलं होतं की बाबा गावामध्ये कोणत्याही माणसाचा विरोधक जे आहे त्याच्या गावातलाच माणूस असतो, त्याच्या भावकीतलाच माणूस असतो, त्याच्या शेजारचाच माणूस असतो. परंतु तसं नाहीये. त्यांच्या गावातली माणसं सुद्धा त्यांना चांगलंच म्हणतात आणि आजूबाजूच्या गावची लोक सुद्धा त्यांना चांगलंच म्हणतात. आता आपण जे आहे समर्थ किराणा दुकानमध्ये आहोत. या दर्गनळी गावातील सर्वात मोठं किराणाचं दुकान हेच आहे वाटतंय. सगळे गावातले लोक इथंच आलेत माल वगैरे खरेदी करायला. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? संजय होलमुरीकर. संजय साहेब. संजय साहेब, कसं आहे, हवा कोणाचं आहे, वारा कोणाची आता सध्या गावामध्ये? महेश दादा. पक्षाची आहे का कोणत्या, का फक्त माणसाची हवा आहे? हे माणसाचे बी हवा आहे, पक्षाचे बी हवा आहे. महेशदादा बिराजदारांबद्दल लोकांचं एवढं हे काय म्हणजे प्रेम कशासाठी आहे? सगळं यंग नेता आहे, सगळं गोरगरिबांना सांभाळत आहे. चांगला आहे नेता, लोकांचं काम करणार म्हणून. हे 100%. मग गावासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे तुमच्या मते? काय ते भरपूर केलं, आता करायला आलंय तसंच. आता नवीन पिढी आहे, आता आलंय करायला आलंय तसंच. मग तुम्हाला काय वाटतं, त्यांना तिकीट भेटेल का आपल्या कुंभारी गटातून? 100% तिकीट भेटतंय. अपक्ष थांबलं तर बी निवडून येते त्यांनी, असं आहे. परंतु कुंभारीची लोक काय म्हणाले, तर आमच्या गावचं गट आहे तर आमच्या गावचं माणूस पाहिजे म्हणाले त्यांनी. सारखं त्यांनाच द्यायला काय, त्यांचा गुत्ता दिला आहे. आमच्या गावाला बी एकदा तिकीट देऊन महेश दादाला मेंबर करून दाखवायचं आम्ही बी. बरोबर. सारखं त्यांनाच कशाला? हा, सारखं त्यांनाच कशाला. एक 15-20 वर्ष झालं त्यांचंच माणूस आहे वाटतं. 15-20 जिल्हा परिषद कधीपासून त्यांचाच आहे. जे बोरा कुंभारीच. बाकीच्या कोणत्या गावाला दिलंच नाही? दिलंच नाही का बाकीच्या गावाला. जर कुंभारी गाव एकीकडे झालं आणि बाकीचे सगळी गाव एकीकडे झालं तरी दादा जिंकू शकतील का? 100% एक हाती सत्ता येते तसं. दादा निवडून येते. नाव काय दादा तुमचं? गुरुनाथ माळी. माळी साहेब. माळी साहेब, तुम्ही कशावरून म्हणता की बाबा अपक्ष जरी उभारलं तरी जिंकून येतील म्हणून? दादा कसं की लोकांचं मन जिंकले आणि काम बी केले दादा. दादाचं काय नाही, मन जिंकले दादा. अपक्ष बी थांबले तर दादा निवडून येतात. मग कशामुळे, म्हणजे त्यांचं एवढी हवा कशामुळे झाली पूर्ण गावामध्ये एवढं का? हवा म्हणजे हवा कशी, हवाचं काय संबंध नाही. दादा असले काम केले. देवधर्म बांधून द्यायचं, देवस्थान बांधून द्यायचं, रस्ते, की कुणाचं गरीब लोकांचं काय तर असं उदाहरणार्थ म्हणजे आता दुकान जळले, त्यांना काय तर मदत करायचं, आर्थिक मदत. असं काम केलंय म्हणजे समाजकारण केलंय त्यांनी. मग कुंभारीतनं कोणी पण थांबू दे, त्यांच्या विरोधात कोणी पण थांबू दे, दादा जिंकणार. ओके, 100%. तुम्ही कधीपासून ओळखता दादाला? दादाला बघा कमीत कमी 7-8 वर्षापासून ओळखतो. 10वी का तर मी होतो तेव्हापासून दादाला ओळखतो. त्यांच्यासोबत काम केलं वाटतं तुम्ही? हो, दादाच होते ते ऑफिस होतं ते की दादा पशी बसत होतो. दादा सगळं सांगत होतं आपल्याला असं वागायचं तसं. मग त्यांच्याकडनं प्रेरणा घेतला होतो मी. हो. तर असंच जे आहे निष्ठा गावातल्या लोकांची जी आहे दादा सोबत आहे. सर्व लोक जे आहे त्यांचा आदर करतात, सर्व लोकांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. मी आपलं नाव? चनीवर बिराजदार. दादा असं लहान लेकरांपासून मोठ्या लेकरांपर्यंत ओळखीचे आहेत आणि समाजकार्य वगैरे चांगलं करायला त्यांनी अपक्ष थांबू दे, पक्षाकडून थांबू दे, ते 100% जिंकूल एवढं मला खात्री आहे. तुम्ही किती वर्षापासून ओळखतो दादांना? आम्ही 2008 पासून आम्ही ओळखतो.
त्याने समाज मित्र पण आहेत सगळेजण. हा. लहान मोठ्यापासून त्याने ओळखतात. लहान लेकरू पण रस्त्यावरून चालताना महेश दादा म्हणलं की त्यांनी थांबवून बोलून हे करून केलेले आहेत. त्यामुळं सगळेजण ओळखते. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण ओळखलेले आहेत त्यांना, दादांना. म्हणजे महेशदादा बिराजदारांचा जे स्वभाव आहे, हळवा स्वभाव आहे, ते प्रत्येकाला जे आहे सोबत घेऊन चालतात. लहान असू दे, मोठा असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, सगळ्यांसाठी काम करतात. प्रत्येका कार्यकर्त्याचा जे सन्मान करतात, प्रत्येका कार्यकर्त्याला वेळ देतात. म्हणून जे आज सर्व लोक त्यांच्या तिकिटासाठी या ठिकाणी आमदार साहेबांपर्यंत जे लोक पोहोचलेले आहेत, आमदार साहेबांना विनवणी करत आहेत की बाबा दादांना तिकीट भेटायला पाहिजे. आणि जेव्हा भेटेल तेव्हा दादा जे वन साइड या गटातून जिंकून येतील अशी खात्री सुद्धा आहे सगळ्यांना. तर चला, अशा प्रकारे पूर्ण सर्वे चालू आहे आपला. एक एक करून लोकांशी बोलतोय आपण आणि पुढे जाऊया आणि बघूया अजून लोकांचं काय मत आहे या पूर्ण कामाबद्दल. तर आपल्या खूपच सुंदररित्या जे आहेत प्रतिक्रिया चालू आहेत. एकापेक्षा एक जे लोक या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत दरगणळी गावामध्ये. तर नमस्कार साहेब. ನಮಸ್ಕಾರ. ಹೆಸರು ಏನಾದ್ರಿ? ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಲಕ್ಕಪ್ಪ ಕೋಳಿ. ಮತ್ತ ಕೋಳಿ ಸಾಹೇಬ್ರ ಹ್ಯಾಂಗಾದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹವಾ ಹ್ಯಾಂಗದ? ಅವನ್ ಠೀಕ್ ಅದಲ್ಲ. ಹಾ. ಯಾರಿಗೆ ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರ ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಯಾವ ಪಕ್ಷದ್ದು ಹವಾ ಅದ್ರಿ? ಹಾ? ಯಾವ ಪಕ್ಷದ್ದು ಹವಾ ಅದ? ಈಗ ಸದ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಹವಾ ಅದ. ಎಲ್ಲ ಬಿಜೆಪಿನೇ? ಹಾ. ಮತ್ತ ಬಿಜೆಪಿದಾಗ ಈಗ ಟಿಕೆಟ್ ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಬಿಜೆಪಿ ಅವರು? ಬಿಜೆಪಿದಾಗ ಟಿಕೆಟ್ ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕನ್ನ ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಯಾರು ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ ಕೊಡ್ತಾ ಅಂದಾರ. ಮತ್ತೆ ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರ ಯಾರ್ಕೊಂಡು ಪೈಲಾರೆ ಕೊಡ್ತಾ ಅಂದು ಈ ಜನ ಎಷ್ಟೋ ಅವ್ರೀಗ ಹೇಳ್ಯಾರ ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ. ಮತ್ತೀಗ ಹಿನಾರಿ ಯಾನ್ ಅವ್ರ ಪತ್ತಾನೆ ಇದು ಮಾಡಲ್ಲ. ಖರೆ ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ ಕೊಡ್ಬೇಕು. ಮಹೇಶ್ ದಾದಾಗ ಕೊಡ್ಬೇಕೇನು? ಹಾ. ಮತ್ತ ಕುಂಬಾರಿಗಡದಾಗ ಬಹಳ ಧಾಣ್ಗೆ ಮನುಷ್ಯರ ಕುಣದ್ ಬರೋಬರ್. ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಬಿರಾದಾರ ಮತ್ತ ಬಾರಾಚಾರಿ ಹಾನ್ ಮತ್ತ ನಮ್ದು ಇವರು ಯಾರ ಹೆಸರು ಅವ್ರದ್ದು ಅದು ಹೋಟೆಲ್ದವ್ರು ಆರು ನೋಡ್ರಿ. ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯರಾರ. ಮತ್ತ ಅವ್ರದಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೇನು? ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಇವ್ರು ಸ್ವತ್ತದ ಖರ್ಚಿಲ್ಲಿ ದುನಿಯಾದೇ ತಮ್ದು ಈ ಕಡೆ ಎಟ್ಟು ಊರ ಒಟ್ಟೆಲ್ಲ ಊರಿಗ ಇವ್ರು ಸ್ವತ್ತದ ಖರ್ಚಿಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಿ ತಮ್ದು ಏನು ಹೋಟೆಲ್ ಸುಟ್ರ ಅವ್ರಿಗೆ 50,000, ಯಾರಿಗೆ ಯಾನ್ ಕಮ್ತರ್ತ ಬಿದ್ರ ಬಿ ಕೊಟ್ರ. ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ ಇವ್ರದ್ದು ಖರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಅಂದಾರ ಮತ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಏನ ಯಾನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ಸ್ವಭಾವ ಹಂಗದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರದ್ದು? ಭಾರಿ ಅದ ತಮ್ದು. ಈ ಕಡೆ ಸಣ್ಣದ ಖರೆ ಮನುಷ್ಯ ಭಾರಿ ಅದ. ಎಲ್ಲ ಸ್ವಭಾವ ಅದು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಚಲೋ ಏಕ ನಂಬರ್. ಮತ್ತ ನಿಮ್ದು ಮತ್ತ ಅವ್ರದ್ದು ಸಂಬಂಧ ಇವಾಗ ಬರ್ತದೇನು ಊರ್ ಕಡೆ? ಊರವನೇ ಇದ್ದ ಸಂಬಂಧ ಬರೋದಿಲ್ಲ. ಚಲೋ ಅದ ವ್ಯಕ್ತಿ, ಚಲೋ ಅದ ಸಂಬಂಧ ಬರೋದ. ಅಟ್ಟಿ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಮಾಮ. ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಬಂದ್ ಮಾತಾಡ್ತಾರ. ಕಾಕ ಹಂಗ ಹೇಳ್ತಾರ, ಹೋತ ಬರ್ತಾನ. ಎಲ್ಲ ಚಂದ ಅದ ಅವ್ರದ್ದು. ಏನಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ತಮ್ದು ತಾಲೂಕದಾಗ ಅಲಿಕಡ ತಾಲೂಕದಾಗ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ ಮಹೇಶ್ ದಾದ ಆತ. ಅಂದ್ರ ಮನುಷ್ಯ ಚಲೋ ಅನ? ಮನುಷ್ಯ ಚಲೋ. ಅವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಾನ ಅವ್ರು ಒಂದ್ ಸೈಡ್ ಜಿಂಕಾಸ್ತಾರೇನು? ಜಿಂಕಾಸ್ತಾರಲ್ಲ. ಈಗ ಮಂದಿ ಮೇಲೆ ಅದ. ಮಂದಿ ಈಗ ಸದ್ಯ ದಾದಾನಿ ಅಂತದ. ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ವಿ ಅಲ್ಲಿ ದಾದಾನಿ ಅಂತಾರ. ಮತ್ ತಮ್ಮ ಊರನ್ಪೇಕ್ಷ ಮತ್ ಪರ್ ಊರಿಗೆ ಬಹಳ ಮಂದಿ ಮಾನಸ್ತದ. ಪರ್ ಊರ್ದು ಜಾಸ್ತಿ ಮಾನಸ್ತದ. ಮತ್ ನಮ್ಮ ಊರನ್ಪೇಕ್ಷ ಹೆಚ್ಚು ಮಾನಸ್ತದ. ನಮ್ಮೂರಾಗ ಮಾನಸೆ ಮಾಡಿಸ್ತಾವ. ಊರ್ದ ಮನುಷ್ಯ ಅದ ಖರೆ. ಪರ್ ಊರ್ದ ಮನುಷ್ಯ ಬಹಳ ಮಾನಸ್ತದ. ಅವ್ರಿಗೆ ದಾದಾ ಸೇವೆ ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಮಾಡ. ಚಂದ ಮನುಷ್ಯ ಭಾರಿ ಅದ. ವ್ಯಕ್ತಿ ಭಾರಿ ಅದ. ಅವ್ರದಿಂದ ಮತ್ ಮುಂದಿಂದವ್ರಿಗೆ ಸುಧಾರಣಾ ಆಗ್ತದ. सुरुवातले आली पहिला सुरुवात आली. हा. या ಮಂಚಾ ಏನ್ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಏನ್ ಪದ ಇಲ್ಲ, ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ವ್ಯಕ್ತಿ ಚಲೋ ಅದ. ಈ ಮನುಷ್ಯ ಅಂದ್ರ ಕೆಲ್ಸದಾಗ ಏಕ ನಂಬರ್ ಅದ. ಒಂದರೆ ಸ್ವತಃ ಇವ್ರದ್ದು ಏನೂ ಇದು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರ ಪದವಿ ಇಲ್ಲ. ತರಿ ಸ್ವತಃ ಖರ್ಚಿಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮದತ್ ಮಾಡ್ತಾರ. ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವ. ಯಾರು ಖರ್ಚು ಪದವಿ ಇದ್ದು ಬಿ ತಿಂತಾರ. ಇವ್ರದ್ದು ಇರ್ಲಾರ್ದೆ ಸ್ವತಃ ಮಾಡ್ತಾರ. ಮಂದಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಬಹಳ ಚಲೋ. इव्हर मनुष्य भारी. अंದ್ರ ह्यांचं म्हणणं काय की बा माणूस पद नसताना यांनी काम केलेलं आहे, तर पद आल्यावर केवढं काम करतील. पद आल्यावर काय सांगायचंच नाही. मग अशा प्रकारे जे एक जनसेवक आहे माणूस, तो जनतेची सेवा करतो म्हणून त्यांना तिकीट भेटायला पाहिजे अशी या ठिकाणी काकांची इच्छा आहे. तर बघूया पुढे जे आहे सगळं आमदार साहेबांच्या हातात आहे. त्यांनी कोणाच्या हातात तिकीट देते ते त्यांच्या हातात आहे. द्यायला पाहिजे. हे खरं म्हणजे आमदार साहेबांनी तिकीट द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी जनता जे आहे या ठिकाणी आवाज उचलत आहे. आणि माहित नाही कोणाला त्यांना वर आणायचं काय करणार नाही, पण एवढं खर्च करणाऱ्या लोकांना आणायला पाहिजे. मेहनत केले त्यांनी.
तर अशाच प्रकारे चालू आहे भाई पूर्ण गावामध्ये. तुम्ही कोणाला पण विचारा, सगळेजण फक्त महेश दादा म्हणत आहेत. तर बघूया आता, अजून थोडा वेळ बसूया आणि इथून जे आहे सरळ आपल्या घराकडे निघूया भाई. तर अशाच प्रकारे जे आहे खूपच सुंदररित्या आपलं पूर्ण कार्यक्रम चालू आहे. आपण दसगणळी गावामध्ये होतो. खूपच सुंदररित्या जे आहे या गावातील विविध लोकांशी आपण वार्तालाप केली, लोकांचे जे आहे संवाद साधला आणि लोकांपासून जे आहे महेशदादा बिराजदारांबद्दल खूप सारी माहिती जाणून घेतली आणि खूप चांगलं वाटलं की बाबा त्यांच्या गावातली लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात हे या गावामध्ये आल्यावरच कळते आपल्याला. आणि माणसाचा पहिला विरोधक आणि पहिला समर्थक हा त्याचा शेजारचाच असतो, त्याचा भाऊच असतो, त्याच्या भाऊकीतलाच असतो आणि त्याच्या गावचाच असतो. तर या गावात येऊन मला महेशदादांबद्दल एवढा निष्ठा काय हे लोकांना हे कळालं आणि खूपच सुंदर असा पूर्ण आपलं एक्सपिरियन्स राहिले. तर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला असाल, पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.